लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण प्रसार माध्यमांकडे पाहतो, परंतु लोकशाहीचा सर्वात मजबूत आणि शेवटचा आशेचा किरण म्हणजे आपली न्यायपालिका. 2014 मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून देशाच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. परंतु गेल्या काही वर्षात एका नवीन चर्चेने जोर धरला आहे. ही चर्चा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेशी संबंधित. असं म्हटलं जातं की मोदी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेले अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय थेट भाजपच्या राजकीय अजेंड्याला पूरक ठरले आहेत. राम मंदिर असो, कलम 370चा निर्णय असो, ईव्हीएम व्हीव्हीपॅट संदर्भातील निकाल असो की काल परवा आलेला SIRचा निर्णय असो, या सर्व निर्णयांचा राजकीय फायदा सत्ताधारी पक्षाला झालाय असा आरोप विरोधक आणि काही कायदेतज्ञ करत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी संदर्भातले अनेक महत्त्वाचे राजकीय खटले कोर्टात प्रलंबित आहेत, ज्याचे नुकसान कदाचित भाजपला होईल. आज आपण या 5 मोठ्या निर्णयांवरती चर्चा करणार आहोत, ज्यामुळे न्यायपालिका सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकली आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 9 नोव्हेंबर 2019चा भारतातील ऐतिहासिक दिवस. दशकांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या राम मंदिर जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला. कोर्टाने संपूर्ण वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला दिली आणि मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी स्वतंत्र 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले. भाजपच्या स्थापनेपासूनच राम मंदिर निर्माण हा त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वात मोठा आणि मुख्य अजेंडा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपला आपला हा दशकांचा संकल्प पूर्ण करण्याची कायदेशीर संधी मिळाली. जानेवारी 2024 मध्ये म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर झालेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा राजकीय फायदा मिळाला. हे कोणापासूनही लपलेलं नाही. मात्र त्याच अयोध्येत भाजपचा पराभव झाला हे देखील नाकारता येत नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे मान्य केलं होतं की 1992 मध्ये मशीद पाडणं हे कायद्याचं उल्लंघन होतं. तरीही अंतिम निर्णय त्याच पक्षाच्या बाजूने लागला ज्यांनी मंदिरासाठी मशीद पाडण्याचं काम केलं होतं. जर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार बाबरी मशीद पाडणं कायद्याचं उल्लंघन होतं, तर मग ते पाडणाऱ्या नेत्यांवर कोर्टाने काय कारवाई केली? यामुळे न्यायपालिकेच्या निष्पक्षतेवर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या निर्णयानंतर काही महिन्यातच तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर खासदार म्हणून नामनिर्देशित केलं, ज्यामुळे विरोधकांच्या आरोपांना अधिकच बळ मिळालं. भाजपच्या जाहीरनाम्यातील दुसरा मोठा अजेंडा होता जम्मू काश्मीर मधून आर्टिकल 370 हटवणं. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने अचानक संसदेत विधेयक आणून काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला आणि राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. डिसेंबर 2023 मध्ये सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकारचा हा निर्णय पूर्णपणे वैध ठरवला. कोर्टाने स्पष्ट केलं की कलम 370 ही एक तात्पुरती तरतूद होती आणि राष्ट्रपतींना ती हटवण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा निर्णय मोदी सरकारसाठी एक खूप मोठा नैतिक आणि राजकीय विजय होता. कोर्टाच्या या शिक्कामोर्तबामुळे विरोधकांचा हा निर्णय घटनाबाह्य आहे हा युक्तिवाद फोल ठरला. मात्र कलम 370 जी प्रक्रिया राबवून रद्द केलं गेलं ती प्रक्रिया योग्य नव्हती हा विरोधकांचा मूळ आक्षेप होता. केंद्राने जम्मू काश्मीर राज्याशी चर्चा करून हे केलं असतं, त्यांच्या सहमतीने झालं असतं तर बरं झालं असतं अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर तिथे कित्येक महिने इंटरनेट सेवा बंद केली होती. तिथे भारताच्या अन्य भागातील पत्रकारांना जाण्याची मुभा देखील नव्हती. जणू जम्मू काश्मीरला एका जेलचं स्वरूप मिळालं होतं. सुप्रीम कोर्टाने या भागाकडे दुर्लक्ष केलं. केंद्राला जाब विचारला नाही की त्यांनी जम्मू काश्मीर मधल्या नेत्याशी चर्चा न करता एवढा मोठा निर्णय का व कसा घेतला. भाजपला देशभरात एक देश एक विधान ची घोषणा प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मिळाले, ज्याचा वापर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा म्हणून निवडणुकांमध्ये केला. परंतु कायदेतज्ञांच्या मते एका पूर्ण राज्याला केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित करण्याच्या केंद्राच्या अधिकारावर कोर्टाने सखोल भाष्य करणं टाळलं. यामुळे भविष्यात केंद्र सरकार कोणत्याही राज्याचा दर्जा कमी करू शकते अशी भीती संघराज्य पद्धतीच्या समर्थकांकडून व्यक्त केली गेली.
2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांपासून भारतीय निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरतीच विरोधकांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. 2004 व 2009च्या निवडणुकांनंतर भाजपने यावर आक्षेप घेतले होते, तर नंतरच्या काळात काँग्रेस व अन्य विरोधक घेत आहेत. लोकशाहीत मतदारांचा विश्वास हा सर्वात महत्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट स्लिपची 100% मोजणी करण्याची मागणी केली गेली होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी ऐन तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील केवळ 5 रँडम ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची मॅचिंग करण्याचा निर्णय दिला, जी एकूण मतदानाच्या केवळ 1 ते 2% होते. कोर्टाने म्हटलं की ईव्हीएम वर शंका घेणं चुकीचं आहे आणि यंत्रणेवर अवाजवी अविश्वास दाखवला जाऊ शकत नाही. कोर्टाने बॅलेट पेपर युगात परत जाण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र कोर्टाने 2013 सालच्या त्यांच्याच निर्णयाचा उल्लेख त्यात केला नाही, ज्या निर्णयानुसार विवादास्पद परिस्थितीमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पुनर्मोजणी केली जाईल असं म्हटलं गेलं होतं. कोर्टाने त्याचा संदर्भ न घेता एक वेगळाच निर्णय दिला, ज्याचा फायदा भाजपला झाला असा नंतर आरोप विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची मोठी तयारी केली होती. जर कोर्टाने 100% मोजणीचे आदेश दिले असते किंवा त्यांचा 2013चा निर्णय कायम ठेवला असता तर निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल झाला असता. परंतु कोर्टाच्या निर्णयामुळे मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला क्लीन चिट मिळाली. पुढे जाऊन 2024च्या लोकसभा निवडणुकीआधीही अशीच एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ती याचिका तर कोर्टाने फेटाळून लावली. भाजपने याचा वापर विरोधक आपला पराभव आधीच मान्य करत आहेत आणि म्हणून ते ईव्हीएम वर रडत आहेत अशी टीका करण्यासाठी केला. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनमानसातील आवाजाला न्यायपालिकेकडूनच दाबलं गेलं असा आरोप झाला. नुकत्याच आलेल्या काही निर्णयांमध्येही जसे की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR किंवा आर्थिक आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. न्यायालय अनेकदा असं म्हणत आहे की धोरणात्मक निर्णय घेणं हे सरकारचं काम आहे, आम्ही त्यात तज्ज्ञ नाही. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा, केंद्रीय तपास यंत्रणा, ईडी, CBI यांचे अधिकार किंवा आर्थिक धोरण उदाहरणार्थ नोटबंदी किंवा GSTची अंमलबजावणी यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, तेव्हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मोठ्या प्रमाणावर सवलत दिल्याचे दिसून आले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन दाखल केलेली याचिकाही कोर्टाने ऐकून घेण्यास नकार दिला होता. या सर्व बाबींमुळे भाजपची सत्तेवरची पकड अधिकच मजबूत झाली आहे. SIRच्या बाबतीत कोर्टाने सांगितलं की नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. मात्र त्याच वेळी त्यांनी नागरिकत्व ठरवणाऱ्या SIRच्या प्रक्रियेला वैध ठरवलं. या SIR मध्ये लोकांकडून अशी कागदपत्र मागितली जात आहेत जी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार मागत असतं. याचाच अर्थ निवडणूक आयोग देशाचे नागरिक कोण आहेत हे ठरवत आहे. या SIRच्या प्रक्रियेमुळे आतापर्यंत 6 कोटींपेक्षा जास्त लोकांना ते देशाचे नागरिक नाहीत म्हणून मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. योगेंद्र यादव यांच्या म्हणण्याप्रमाणे हा आकडा 10 कोटींपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे येत्या काळात देशात 10 कोटी लोक असे असतील ज्यांच्या नागरिकत्वावरच संशय येईल आणि या SIRच्या प्रक्रियेचा थेट फायदा भाजपला होतोय असा आरोप विरोधकांनी केला आहे. कारण अशाच लोकांची नावं SIRच्या माध्यमातून मतदार यादीतून वगळली गेली आहेत जे भाजप विरोधी आहेत, असाही थेट आरोप विरोधकांकडून सातत्याने होताना दिसतोय. आता येऊया अशा एका मुद्द्याकडे जो न्यायपालिकेच्या निष्क्रियतेवर आणि दिरंगाईवर बोट ठेवतो. महाराष्ट्रातील राजकारण 2022 आणि 2023 मध्ये पूर्णपणे ढवळून निघालं होतं. आधी शिवसेनेत फूट पडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजप सोबत जात सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षफुटीच्या प्रकरणात मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय कडक निकाल दिला होता. कोर्टाने म्हटलं होतं की तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलावलेली फ्लोअर टेस्ट बेकायदेशीर होती आणि भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती ही बेकायदेशीर होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे कोर्टाने तंत्रशुद्ध कारणास्तव शिंदे सरकार पाडले नाही आणि आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.
आज 2 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे, तरीही या दोन्ही पक्षांच्या मूळ अस्तित्वाचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. दरम्यानच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे आणि अजित पवार गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह देऊन टाकले. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की न्यायालयात विलंब हा न्याय रोखण्याचाच किंवा नाकारण्याचाच प्रकार आहे. जर कोर्टाने यावर तातडीने आणि कडक निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुती सरकार अडचणीत आलं असतं. निर्णय लांबणीवर पडल्याचा थेट फायदा भाजपला आपले सरकार टिकवण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी झाला. मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाचे 2 मुख्य न्यायाधीश निवृत्त झाले. राज्यात विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कोर्टाने शिवसेना व राष्ट्रवादी या 2 पक्षांच्या फुटी संदर्भात अंतिम निर्णय अजून दिलेला नाही. त्यामुळे न्यायपालिका सत्तेच्या बाजूने झुकली आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.